ज्यावेळेस पुतळा निर्माण करू तर त्यावेळेला मला अशा पद्धतीने वाटलं पाहिजे की महाराष्ट्राचे लोक तिथं पाहायला आले पाहिजेत, की पुतळा सुद्धा स्मारक असं असलं पाहिजे की महाराष्ट्राचे लोक तिथं पाहायला आले पाहिजेत. आणि एक त्याच्यातनं मिळतं काय, एक या शहराचा वैभव वाढत असतो. पुतळे म्हणजे काय असतं, आज काही लोक मला इलेक्शनच्या अगोदर सांगत होते तुम्ही पुतळ्यांचं त्या इलेक्शनच्या डिझाईनमध्ये घेतलं, तुम्ही सांगितलं त्याच्यातून काय मिळतं, एवढे पैसे खर्च करतो. अरे म्हटलं येड्या, ह्या लोकांनी एवढं स्वतःचं जीवन समर्पित केलं, ह्या महापुरुषांनी स्वतःचं जीवन समर्पित करून घर पाहिलं नाही, मागं पाहिलं नाही, पुढं कोण येणार काय पाहिलं नाही, पण सातत्य ठेवून समाजामध्ये प्रबोधनाचं काम केलं. तशाच प्रकारे आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी देखील शायरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम केलं. प्रत्येक वेगळ्या वेगळ्या भाषा असत्या समजून सांगायच्या, तसं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी देखील शेवटच्या एखाद्या गावखेड्यापर्यंत गेले, शहरांपर्यंत गेले, वाडी वस्तीपर्यंत गेले आणि शायरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं आणि त्याच्यातनं आज समाज घडत गेला. म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की ह्या लोकांचे स्मरण हे आपण सातत्य ठेवलं पाहिजे आणि त्यांच्या स्मरणाच्या माध्यमातून हा बदलता भारत देश जो आपल्याला घडवायचा आहे तर तो निश्चित अखंड भारतापर्यंत आपल्या नेण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. त्यामुळं एक चांगलं स्मारक आपण तुमच्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण निर्माण करू. आणि आपला जो आता बैठकीमध्ये जी चर्चा झाली फायनल, ती झाली नगरमध्ये एक मोठा चौक जो निर्माण होतो तर तो देखील त्याचं नाव असलं पाहिजे लोकशाहीर वीर लहुजी वस्ताद साळवेंच्या नावानं आपण ते चौक करू. त्याचं नाव हे तुम्हाला सांगतो अधिकृत आपण करून घेऊ आणि त्याचं चांगलं सगळ्या दिशेनं आपण त्याचे चांगले फलक जे कायमस्वरूपी राहतील तशा प्रकारचं तुम्हाला सांगतो करून त्याने चांगल्या लाईट असतील, चांगलं तिथं डेकोरेटिव्ह वीर लहुजी वस्ताद साळवेंचं नाव असेल डेकोरेटिव्ह, अशा पद्धतीचं आपण करू. चौकाला नाव आपण दिलं तर त्या पद्धतीने आपण करू. तुम्ही त्याची चिंता अजिबात करू नका. ही संपूर्ण जबाबदारी तुमच्यावरती होती आणि तुम्ही आता ते एक काय निम्मी जबाबदारी माझ्यावर टाकली. ते या तुमचा सर्वांचा एक कार्यकर्ता म्हणून मी ती संपूर्ण जबाबदारी आपण संपूर्ण एक समर्थपणे आपण पुढे घेऊन जाण्याचं काम करू एवढी खात्री आणि विश्वास तुम्हाला आज या निमित्तानं व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वांनी, मला एक आनंद वाटला की सगळेजणांनी पुढाकार घेतला. पुढाकार घ्या आणि जसं डिझाईन होईल, कारण आता मी लगेचच काही 4-2 जागा आपण त्याच्यामध्ये उद्या परवा मी तुमच्या कमिटीला दाखवायला लावतो. तुम्ही पहा सगळेजण, आपण आर्किटेक्ट बोलू, कुठल्या जागेवर काय होईल, कसा दिसेल हे तुम्हाला दाखवू. तुम्ही ते फायनल करा आणि एक चांगल्या प्रकारे म्हणजे भारत देशात कुठं नसला पाहिजे अशा प्रकारचं एक स्मारक निर्माण करण्याचा प्रयत्न एवढी खात्री विश्वास आपल्याला व्यक्त करतो. तुम्ही सगळ्यांनी जो वेळ काढला, आपण सर्वजण एक राहून या अहिल्यानगरीचं नाव महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करूयात अशी खात्री आपल्याला विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय लहुजी.